चला बघूया मी आजच्या श्रावणी सोमवारच्या थाळीमध्ये काय बनवणार आहे। इथे मी अळूची पानं घेतलेत, त्याच्या शिरा काढायचे आहेत, लाटण्याने असं लाटून घ्यायचे। पानं स्वच्छ धुवायचे। एका मोठ्या भांड्यामध्ये 4 ते 5 चमचा चण्याचं किंवा डाळीचं पीठ घ्यायचे। त्यातच 1 मोठा चमचा तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। 1 चमचा आलं लसूण मिरची कोथिंबीरीची पेस्ट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, पाऊण चमचा गरम मसाला, पाव चमचा हिंग आणि 1 मोठा चमचा सफेद तीळ घालायचे, अर्धा चमचा जिरे घालायचे, चवीनुसार मीठ, चिंचेचा कोळ घालायचा आहे आणि 1 छोटा तुकडा गुळाचा घालायचा आहे, जेणेकरून हे सारण खूप छान असं आंबट गोड तिखट चवीचं होईल। आता ह्या सगळ्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे। एकदम पाणी नाही ओतायचं, जेणेकरून बॅटर हे पातळ होणार नाही आणि पानाला लावलं की ते बाहेर येणार नाही, म्हणून घट्ट असं बॅटर तयार करायचं आहे, जे पानांना व्यवस्थित लावता येईल। आता जी पानं आपण साफ करून ठेवली होती त्यातलं 1 मोठं पान घ्यायचं सुरुवातीला आणि त्याला एकसारखं बॅटर हे लावायचं आहे आणि दाखवल्याप्रमाणे प्रत्येक पान एक दुसऱ्याच्या विरुद्ध डायरेक्शनमध्ये लावायचं आहे। एकसारखं हे सारण व्यवस्थित सगळ्या पानावरती चोळून घ्यायचे, पसरवून घ्यायचे। 4 ते 5 पानांना आपण हे सारण लावलं की मग ह्याच्या वड्या फोल्ड करायच्या आहेत। सुरुवातीला उजव्या आणि डाव्या बाजूने फोल्ड करायचे आहेत आणि जितक्या जवळ होईल तेवढं याचे रोल करायचे आहेत। आता वड्यांचे रोल करून झाले। आता हे रोल आपल्याला कमीत कमी 15 मिनिटासाठी मध्यम आचेवरती छान असे वाफवून घ्यायचे आहेत। वाफवल्यानंतर पूर्णपणे थंड झाले की त्याच्या अशा वड्या पाडायच्या आहेत। थंड झाल्यावर त्याच्या चांगल्या वड्या पडतात। आता ह्या वड्या आपल्याला गरमागरम तेलामध्ये मंद आचेवरती चांगल्या खरपूस होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत। मध्यम आचेवरतीच आपल्याला ह्या तळायच्या आहेत, जेणेकरून वड्या छान अशा कुरकुरीत होतील। आता मी सगळ्या वड्या छान अशा कुरकुरीत तळून झालेल्या आहेत। आता मी पालेभाजी करणार आहे, ज्यासाठी इथे मी चवळी निवडून घेतली, तिला स्वच्छ धुवायची 2-3 पाण्याने। आता फोडणीसाठी गॅसवर कढई ठेवायची, तेल ओतायचे, तेल तापलं की त्यात ठेचलेला लसूण घालायचा आहे। लसूण आपला सोनेरी होईपर्यंत परतायचा आहे आणि मग त्यात बारीक चिरलेली मिरची घालायची आहे। मिरची पण परतून झाली की आपण जी स्वच्छ धुतलेली चवळीची भाजी आहे ती ओबडधोबड अशी चिरून घ्यायची आणि मग या कढईत घालायची आहे। सुरुवातीला ती जास्त दिसते, पण नंतर थोडी वाफ लागली आणि शिजल्यावरती ती अगदी कमी होते, म्हणून सुरुवातीला आपल्याला मीठ नाही टाकायचं। एक वाफ काढून घ्यायची, झाकण ठेवले, एक चांगली वाफ काढून झाली। आता चवळीची भाजी कमी झाली, आपण आता चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि पुन्हा एक छोटीशी वाफ काढायची आहे। चांगलं मिक्स करून झालं, एक झाकण ठेवते त्याच्यावरती आणि 2 मिनिटासाठी चांगली वाफ काढायची आहे। 2 ते 3 मिनिटासाठी चांगली वाफ काढून झालेली आहे। आपली चवळीची भाजी तयार आहे। आता मी मोड आलेल्या मुगाची भाजी करणार आहे। इथे मी घरीच मोड आलेले मूग घेतलेत। आता त्याच्या फोडणीसाठी गॅसवरती कढई ठेवायची, 2 मोठे चमचा तेल ओतायचं आहे। तेल तापलं की राई जिरे घालायचे आणि हिंग घालायचं आहे। व्यवस्थित असं तडतडलं की याच्यामध्ये बारीक चिरलेला 2 मोठे कांदे आणि थोडासा कढीपत्ता घालायचा आहे। हे चांगलं परतायचं आहे। कांदा चांगला नरम झाला की यात 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे, तीही या कांद्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची। मग अर्धा टोमॅटो घालायचा आहे बारीक चिरलेला, तो नरम होईपर्यंत परतायचा आहे। कांदा टोमॅटो सगळ्या गोष्टी व्यवस्थित परतून झाली की यामध्ये घालायची आहे हळद आणि लाल तिखट। आता या दोन्ही गोष्टी आपल्याला व्यवस्थित अशा परतून घ्यायच्या आहेत आणि मग यात घालायचा आहे अर्धा चमचा गोडा मसाला। गोडा मसाला घालून झाला की मोड आलेले मूग आहेत तेही यात घालायचे आहेत आणि मग ते व्यवस्थित असे परतून घ्यायचे। या मसाल्यांमध्ये चांगले परतायचे आहेत 2 ते 3 मिनिटासाठी आणि मग यात आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे। व्यवस्थित मिक्स करायचं आहे। अर्धा वाटी गरम पाणी ओतायचं आहे आणि एक झाकण ठेवून आपल्याला 7 ते 8 मिनिटासाठी वाफ काढायची। झाकणावरती पाणी ठेवायचे, म्हणजे त्या वाफेमध्ये हे मूग छान असे शिजतील। आता झाकणावरचं पाणी आपण यात ओतायचं आहे आणि मग यात 3 ते 4 कोकमं घालायचे आहेत। कांदा खोबऱ्याचं भाजकं वाटण यात घालायचं आहे 2 चमचा, तेही व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि चवीसाठी एक छोटा खडा गुळाचा घालणार आहे, तो असा प्रेस करून त्यात मी मिक्स करणार आहे। पुन्हा आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि 2-3 मिनिटासाठी एक वाफ काढायची आहे। 2-3 मिनिटांमध्ये भाजी व्यवस्थित अशी शिजली जाते। आता यात हिरवीगार कोथिंबीर घालूया, आपली भाजी तयार आहे। गोडामध्ये मी आज तांदळाची खीर करणार आहे, त्यासाठी अर्धा वाटी तांदूळ स्वच्छ धुवून त्याला
15 ते 20 मिनटासाठी भिजत ठेवायचे. आता हा भिजलेला तांदूळ मिक्सरमध्ये बारीक असा वाटून घ्यायचा आहे, म्हणजे रवा टेक्स्चर येईपर्यंत आपल्याला ह्याला वाटायचं आहे. आता गॅसवरती एक भांडं ठेवलं आहे, त्यात 1 चमचा तूप घालायचं. या तुपामध्ये 4 ते 5 बदाम आणि 4 ते 5 काजू चांगले सोनेरी होईपर्यंत तळायचे आहेत. आणि मग याच तुपामध्ये आपल्याला जे बारीक वाटलेले तांदूळ आहेत ते घालायचे आहेत. व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे, ढवळायचं आहे जेणेकरून लागणार नाही, आणि पाणी ओतायचं आहे. आता ह्यात पाण्यामध्ये आपल्याला थोडा वेळ शिजू द्यायचे. मग यात घालायचे दूध, व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि मग थोडा वेळ शिजू द्यायचं आहे. आता यात साखर घालायची आहे. साखरेने ह्याची कन्सिस्टन्सी अजून थोडीशी पातळ होते. आता आपण याच्यामध्ये केशर दूध घालणार आहे, म्हणजे केशरच्या कांड्या टाकल्या मी थोडं गरम दुधामध्ये, ते ओतते, त्याच्याने स्वाद छान येतो. व्यवस्थित मिक्स करूया आणि मग हे बारीक चिरलेले काजू बदामचे काप आहेत तेही घालते आणि वेलची पावडर घालायची आहे. व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि आपली गरमागरम तांदळाची खीर तयार. काकडीच्या कोशिंबिरीसाठी इथे मी काकडी घेतली आहे सोलून. आता त्याला बारीक चिरून घ्यायचे आहे. आता या चिरलेल्या काकडीमध्ये आपल्याला ओलं खोबरं घालायचं आहे 1 चमचा खोवलेलं, आणि 1 बारीक चिरलेली मिरची घालायची, 1 चमचा दाण्याचा कूट घालायचा आहे, थोडीशी कोथिंबीर घालायची बारीक चिरलेली, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मग याला खमंग अशी फोडणी द्यायची. इथे एका तडका पॅनमध्ये थोडं तेल टाकायचं आहे 1 चमचा, त्यात जिरे टाकायचे आणि चुटकीभर हिंग टाकायचं आहे. आता ही गरमागरम फोडणी आपल्याला ह्या काकडीच्या कोशिंबीरमध्ये ओतायची आणि व्यवस्थित अशी मिक्स करायची. आपली काकडीची कोशिंबीर तयार. आता मी ताट वाढायला घेते. आपल्या श्रावणी थाळीची रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप न करता. आणि आजची थाळी म्हणजे श्रावणी सोमवारची थाळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.